नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. पहा, आज सेशनमध्ये तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगसाठी हे नियम लक्षातच तुम्हाला ठेवायचे. बघा, आता हे जे नियम आहेत हे तुमच्या रोजच्या वापरातले ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण त्याला चुकीच्या पद्धतीने बोलतो, पण त्याला आपल्याला जे त्याची प्रॉपर पद्धत आहे ती आपल्याला माहिती असली पाहिजे. बघा, त्यासाठीच तुम्हाला हे लक्षातच ठेवायचंय. बघा, का इंग्रजीत काका, मामा, मावशी, मावशीचे यजमान, आत्याचे यजमान या सगळ्यांना तुम्हाला काय म्हणायचंय लक्षात ठेवा. काय? अंकल. आता मामा असेल तर त्याला तुम्ही असं मॅटर्नल अंकल पण म्हणू शकता, राईट. पण तुम्ही मॅटर्नल अंकल हे बहुतेक खूप कमी लोकांना माहिती असेल. जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये येस म्हणा, नसेल तर नो असं म्हणा. पण अंकल हा शब्द तुमचा प्रॉपर सगळीकडे वापरला जातो, हे की नाही. कोणी असो, मग मामा असतील, काका असतील, किंवा मावशीचे यजमान असतील, किंवा आत्याचे यजमान असतील, त्यांना तुम्ही काय वापरू शकता? अंकल. बघा, असे काही काका मामासाठी काही इंग्लिशमध्ये असे काही वर्ड्स नाही, त्यासाठी फक्त एक प्रॉपर वर्ड आहे अंकल. त्याच्यानंतर आहे काकी, मामी, मावशी, आत्या. ह्या सगळ्यांना तुम्हाला एक शब्द आहे, कुठला? आंट किंवा आंटी. आंटीची स्पेलिंग पहा, AUNTIE, आंटी. काय? आंटी. ओके. त्याच्यानंतर असं पहा, चुलत, मावस, चुलत भाऊ, मावस भाऊ, आत्ते भाऊ किंवा बहिणीला, म्हणजे चुलत बहीण, मावस बहीण असेल, आते बहीण असेल, त्यांना तुम्हाला काय वापरायचं इंग्लिशमध्ये? आपण चुकीच्या पद्धतीने काय म्हणतो की कझिन ब्रदर किंवा कझिन सिस्टर. तसं नाही म्हणायचं, डायरेक्टली कझिन. कझिनचाच अर्थ आहे, कझिनचाच अर्थ काय आहे की चुलत भाऊ किंवा चुलत बहीण. लक्षात. आता तुम्हाला भावंड म्हणायचे. बघा, लक्षात घ्या, हे जे काही गोष्टी आहेत हे लक्षातच ठेवा. हे जे काय हे जे नियम आहेत हे प्रॉपर हे असंच तुम्ही पाठ करून ठेवा. आता भावंड हा शब्द आहे, राईट. यासाठी तुम्ही असं म्हणणार का? ब्रदर, सिस्टर. ओके, नाही. त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर शब्द आहे, सिबलिंग. एक असलं तर सिबलिंग, अनेक असतील तर सिबलिंग्स. हे लक्षातच ठेवा. ओके. त्याच्यानंतर बघा, कझिन. हा, कझिन ब्रदर नाही म्हणायचं, कझिन सिस्टर नाही म्हणायचं, फक्त कझिन म्हणायचं. आता ह्याच्यानंतरच पहा, हे जे नियम आहेत हे लक्षातच ठेवा. ह्या पद्धतीनेच इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. कारण की ठीक आहे, तुम्ही बोलताना यू कॅन स्पीक, नो इश्यू. पण ज्यावेळेस तुम्ही लिहिता, पण तुम्हाला लिहिताना काही गोष्टींचं नियम किंवा त्याचे जे काय असतील चौकटीमध्ये तुम्हाला ते लिहावंच लागणार. ओके. आता ह्याच्यानंतरचे बघा, खूप सोपं आहे पण आपण चुकतो कुठं बघा. स्टॉप, नंतर आहे गो अहेड, नंतर आहे तुमचं वेट, आउटसाइड. आता गंमत काय बघा, गंमत बघा कशी आहे. ह्या शब्दांच्या अलीकडे तुम्ही सुरुवातीला जर प्लीज वापरलं तर काय होईल? एक तुमचा आदर निर्माण होईल या क्रियापदांविषयी. त्या क्रियापदांमधून एक आदर निर्माण होईल. म्हणजे प्लीज स्टॉप म्हणजे कृपया थांबा, प्लीज गो अहेड कृपया पुढे जा, प्लीज वेट आउटसाइड कृपया बाहेर वाट पहा. आता हे झालं तुमचं ह्याच्यातलं काय नॉर्मल तुमचं इंग्लिशमध्ये, जसं तुम्ही बोलता प्लीज स्टॉप देअर, है की नाही, प्लीज तिथं थांब, है की नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ऑफिस म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या अधिकाऱ्याचा निरोप घेता किंवा अशीच काही इतर विनंती करता, तेव्हा प्लीजच्या ऐवजी तुम्हाला काय वापरायचंय? काइंडली. हे लक्षातच ठेवा. हे तुमचं नॉर्मल जे आहे इंग्लिशमध्ये तुम्ही बोलू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियल लेवलमध्ये जर बोलायचं असेल तर तुम्हाला तिथं प्लीज नाही वापरायचं. काय वापरायचंय? काइंडली. बघा वाक्यरचना,
तुम्हाला वाक्यरचना दिल्यावर मग लक्षात येऊन जाईल. कृपा करून मला 1 दिवसाची सुट्टी द्या. काइंडली ग्रँड मी लीव फॉर 1 डे. ओके, इथं तुम्हाला काय करायचं, ऑफिस मध्ये म्हणजे ऑफिशियली जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल म्हणजे आदरपूर्वक शब्द, त्यावेळेस तुम्हाला प्लीज वापरायचा नाही, काइंडली वापरायचं. लक्षात ठेवा. दुसरी वाक्यरचना बघा. या दोन्ही ठिकाणी कृपा करून प्रकरणाची चौकशी करा. काइंडली लुक इनटू द मॅटर. म्हणजेच काय की कृपा करून चौकशी करा. काय, प्रकरणाची चौकशी करा. लक्षात आलं. जे नॉर्मल इंग्लिश आहे म्हणजे इन्फॉर्मल, त्याच्यामध्ये तुम्ही प्लीज वापरू शकता. आणि जेव्हा तुम्ही ऑफिशियल लेवलला बोलता त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं, काइंडली. हे दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. आता ह्याच्यानंतर आहे 2 वाक्य त्या लिहून देतो आणि मग तुम्हाला समजावतो. बघा, बोलताना आपण इथं चुकतो, मग त्यामुळे तुम्हाला हे लक्षातच ठेवायचंय. हे जे नियम आहेत हे खूप सोपे आहेत, काय अवघड नाही. बघा, वाक्यरचना लिहितो आणि मग तुम्हाला समजावतो. कॅन आय वॉक आणि मे आय वॉक. समजून घ्या काय. बघा, आता कॅन आणि मे मध्ये फरक आहे. कॅन काय दर्शवतं, तुमचं सामर्थ्य किंवा क्षमता. ओके, नंतर काय, शक्यता. आणि मे काय दर्शवतं, परवानगी. नंतर काय, आज्ञा आणि इच्छा. बघा, ज्यावेळेस तुम्ही हे असं वाक्यरचना बोलणार, कॅन आय वॉक, मग ह्याची वाक्यरचनेचा अर्थ काय, माझ्यात चालण्याची शक्ती आहे का, किंवा मी चालण्यामध्ये असमर्थ आहे. बरोबर, म्हणजे हा त्याचा अर्थ ह्या वाक्यात होतो. हे तुमचं स्पीकिंग मध्ये चालून जातं, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर मध्ये बोलायचं असेल तर मग ही पद्धत तिथं नाही चालणार. तिथं तुम्हाला हेच वापरावं लागेल. बघा, मे म्हणजे काय, परवानगी मागितली आहे. मे आय वॉक म्हणजे मी चालू का, आणि मी चालू शकतो का, म्हणजे माझ्याकडे तेवढी क्षमता आहे का. आलं का लक्षात. कधी कधी मेच्या आधी कॅनचा वापर करतात, संभाषणात ते चालते पण ते योग्य नाही. संभाषणामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करता तेव्हा ह्या गोष्टी चालतात, पण ते योग्य नाही. त्यांचा प्रॉपर अर्थ पहा. मेचा त्याचा संदर्भ काय निघतो हे लक्षात घ्या. कॅनचा काय संदर्भ निघतो ते लक्षात घ्या, आणि त्यानुसारच मग हे तुम्ही क्लिअर करा. ओके, आता ह्याच्यानंतरचा जो आहे, आपण कुठं फसतो बघा, थोडं फसतो. आता हे झालं तुमच्या ह्याच्याबद्दलचे. असे बरेच नियम आहेत, पण मला जे योग्य वाटले ते तुम्हाला मी रोजच्या जीवनातले एक्सप्लेन केले. कारण की आपल्याकडे साध्या बोर्डवर मी किती लिहून तुम्हाला एक्सप्लेन करणार, राईट. मग त्यासाठी मला जेवढं शक्य होईल तेवढं मी 10-12 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, मराठीतील क साठी तुम्हाला इंग्रजीत कुठले कुठले शब्द वापरायचे बघा. इंग्रजीत त्या वर्णमालेत तुम्हाला सी, के आणि क्यू वर्ण येतात. कुठले, क साठी, लक्षात घ्या. सी, के आणि क. जसे की बघा, सी पासून कप, के पासून काइट आणि क्यू पासून कोईक, लक्षात, किंवा क्वाइट. त्याचा उच्चार काय होतो, क. आता कधी कधी काय होतं, क साठी तुम्हाला सीएच पण वापरायचं, म्हणजेच काय, केमिकल आहे की नाही. सीएच चा उच्चार पण कधी कधी काय होतो, क होतो. त्याच्यानंतर आहे ह्याचा उच्चार अजून क चा बघा, सी के. अजून काय, काय होतो,
सी केचा पण उच्चार काय होतो क, म्हणजे पहा ब्लॉक, काय ब्लॉक. नंतर बघा ह्या सी चा उच्चार कधी कधी काय होतो सी पण होतो, म्हणजे सीज, काय सीज. हे लक्षात ठेवा क च्या संदर्भातले नियम. आता ह्याच्यानंतर काय आहे ग. ग साठी आपण नॉर्मली काय वापरतो जी, म्हणजेच काय गुड. ओके. आता नंतर काय होतं ज साठी जे वापरतो, म्हणजे काय जॅम. ओके. नंतर पहा पण कधी कधी ज साठी जी देखील येतो. ह्या ज साठी तुम्ही जी पण येतो. जसे की पहा पहिला आहे जम. ओके, मराठीत पण लिहितो जर्म. नंतर आहे जनरेशन, काय ज. ओके, जनरेशन. बघा हे लक्षात ठेवा, काही नियम मी सांगितले होते. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच काहीतरी घेऊन येऊ जेणेकरून तुमचे पण कन्सेप्ट क्लिअर होतील. नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, आणि जर माहिती योग्य वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असं एक कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.